मित्रांनो, दिल्लीमध्ये होत असलेल्या AI समिटमध्ये भारताच्या एका युनिव्हर्सिटीने चीनचा एक रोबोट आपल्या युनिव्हर्सिटीने बनवलेला आहे म्हणून दाखवला। गालगोटियाज युनिव्हर्सिटी असे या युनिव्हर्सिटीचे नाव आहे। म्हणजे बघा मित्रांनो, आपण स्वतः काही बनवत नाही, पण एक चायनीज रोबोट आपण मागून घेतो आणि तो आपल्या युनिव्हर्सिटीने बनवला आहे असे दाखवतो, ते पण AI समिटमध्ये। आणि मित्रांनो, चायनीज मीडियाने एक्सवर याबद्दल पोस्ट केलेले आहे आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की भारतातील एका युनिव्हर्सिटीने, जी गालगोटियाज युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीने चीनचा एक रोबोट आपण बनवलेला रोबोट आहे म्हणून दाखवलेला आहे, अशी पोस्ट त्यांनी एक्सवर टाकलेली आहे। म्हणजे बघा मित्रांनो, यामुळे देशाचे नाव इंटरनॅशनल लेवलवर किती खराब होत आहे। मित्रांनो, चायनीज मीडियाने सरळ या गोष्टीवर आक्षेप घेतलेला आहे। मित्रांनो, दूरदर्शनने ही बातमी डिलीट केलेली आहे, पण चायनीज मीडियाने यावर पोस्ट करून, एक्सवर पोस्ट करून भारताची खिल्ली उडवलेली आहे। मित्रांनो, अनट्री गो टू असे या चायनीज रोबोटचे नाव आहे। या युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरने या रोबोटला ओरियन असे नाव आहे असे सांगून आणि हे आमच्या युनिव्हर्सिटीने बनवलेले आहे असे सांगितले होते। आणि हा रोबोट त्या युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने डेव्हलप केलेला आहे असे या युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर नेहा सिंग यांनी सांगितले आहे। या प्रकल्पासाठी, या प्रोजेक्टसाठी त्यांनी 350 करोड इन्व्हेस्ट केलेले आहेत असेही त्या प्रोफेसरनी सांगितलेले आहे। पण मित्रांनो, चायनीज मीडियाने यावर आक्षेप घेतल्यानंतर आणि त्यावर पोस्ट केल्यानंतर लगेच या प्रोफेसरनी, नेहा सिंग यांनी टर्न घेत लगेच असे म्हटले की आम्ही कधीही म्हटले नव्हते की हा रोबोट आमचा आहे किंवा आम्ही बनवलेला आहे। म्हणजे बघा मित्रांनो, अशा ठिकाणी जे इंटरनॅशनल AI समिट आहे, जिथे इंटरनॅशनल बातम्या जातात अशा समिटच्या, त्या ठिकाणी या युनिव्हर्सिटीने चक्क चायनाचा रोबोट आणून तो आपण डेव्हलप केलेला आहे, आपण बनवलेला आहे असं दाखवून भारताची इंटरनॅशनल बेइज्जती केलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटते ते कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।